नमस्कार, मी डॉक्टर बंडोपाध्याय अनिर्बन, पल्मोनॉलॉजिस्ट, स्लीप डिसऑर्डर स्पेशालिस्ट, सुरभी हॉस्पिटल, साई स्क्वेअर, मुंबई नाका, नाशिक। अस्थमा, ॲलर्जीचा खोकला, ब्रॉन्कायटिस, दमा असे वेगवेगळे टर्म प्रचलित आहेत। पेशंटला जेव्हा खोकला असतो, छातीमधून आवाज येत असतो, अशा सगळ्या पेशंटला एक टर्म देणं की हा ॲलर्जीचा खोकला आहे का दमा आहे का ब्रॉन्कायटिस आहे, हा थोडंसं डिफिकल्ट असतं। तर आम्ही अशा व्यक्तींना काही चाचण्या सांगतो। फॉर एक्झाम्पल इमेजिंग असतं, एक्सरे नाहीतर सीटी स्कॅन, पल्मनरी फंक्शन टेस्ट म्हणून टेस्ट असतो, फिनो नावाची एक टेस्ट असते। अशा ज्या टेस्ट असतात, अशा ज्या चाचण्या असतात, त्या केल्यानंतर आम्ही सटीक डिफरन्शिएट करू शकतो की दीर्घकाळ असणारा खोकला जो आहे, दमासारखा आजार आहे, हा प्रॉपर अस्थमा आहे का ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस आहे का हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस आहे। काही पेशंट्समध्ये पल्मनरी फंक्शन टेस्ट स्पायरोमेट्री नॉर्मल असतं। तर हे असे अनेक आजार असतात, त्या आजारांची आम्ही प्रॉपर इव्हॅल्युएशन करतो आणि एक ट्रीटमेंटची प्रॉपर शेड्यूल आम्ही सेट करतो, एक टाइमलाईन आम्ही पेशंटला देऊ शकतो। पण मग या सगळ्या प्रॉब्लेम्सची ट्रीटमेंट आमच्याकडे आहे, फक्त पेशंटनी तो ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि ट्रीटमेंटची आम्ही जे टाइमलाईन देतो ते फॉलो करायला पाहिजे। थँक्यू।